जय सीताराम जी बाबाजी. जय सीताराम, जय सीताराम. मला एक विचारायचं होतं बाबाजी तुम्हाला. श्रावण हं, महिना चालू आहे, हो. तर थोडक्यात मला शिवजींबद्दल, शंकर भगवान शिवजींबद्दल काहीतरी माहिती द्या. मला थोडी पूजा करायची आणि कृपा होईल असं काहीतरी मला मार्गदर्शन करा बाबा. बरं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फनिंद माथा मुगटी झळाळी, कारुण्य सिंधू बहुदुःखहारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. ही आर्ततेने दिलेली हाक आहे भगवान शिवजींकडे, की हे भगवान शंकरा, तुमच्याशिवाय तारू शकेल असं जगात कोणतं दैवत आहे की ज्याची मी शरणागती पत्करून मी तुम्हाला शरण आलेलो आहे. आणि शिवजींच्या बाबतीत तर नाथ महाराजांनी असं सांगितलंय, शिव भोळा चक्रवर्ती. जगामध्ये जेवढे भोळे असतील त्या सगळ्या भोळ्यांचा सम्राट, त्या सगळ्या भोळ्यांचा राजा, की इतकं भोळ कुणीच नाही, एवढे भोले. आणि त्यांना कोणी कोणी भोलेनाथ सुद्धा हिंदीमध्ये म्हणतं. हो. आणि सांगताना सुद्धा एका कवीने सांगितलंय की भोलेनाथ से निराला, गौरीनाथ से निराला, कोई और नहीं, कोई और नहीं, कोई और नहीं, कोई और नहीं. आणि त्यांचं जे हे डमरू आहे, या डमरूच्या बाबतीत सांगितलेलं आहे, उनका डमरू डम डम बोले, अगम निगम के भेद खोले. ते जे डमडम वाजतं ना, अगम निगम ह्या ज्या दोन बाजू आहेत, यांचे जे भेद आहेत, ते भेद उलगडवणार सगळं त्या वाद्यामध्ये, त्या ध्वनीमध्ये भरलेलं आहे. उनका डमरू डमडम बोले, अगम निगम के भेद खोले. आणि सांगितलंय, ऐसे डमरू बजाने वाला, ऐसे डमरू बजाने वाला, कोई और नहीं, कोई और नहीं. भोलेनाथ से निराला, गौरीनाथ से निराला, कोई और नहीं, कोई और नहीं. आणि अजून सांगितलंय की माया जब जब करवट बदले, पाप निकलते अगले पिछले. ज्यावेळेस वेळ बदलते, माया आपली भूमिका बदलते, तर त्यावेळेस मागचे पुढचे संचित पूर्वसंचित सगळे भोग बाहेर येतात. आणि हे बाहेर आल्यानंतर मग आपण वाचायचं कसं यांच्यापासून, तर ते सांगितलंय की अब तो हमें बचाने वाला, अब तो हमें बचाने वाला, कोई और नहीं, कोई और नहीं. भोलेनाथ से निराला. या शिवजी इतकं बोळ दैवत जगात कोणीच नाही. आणि मग हे शिवजी भगवान कोण? रामचरित मानस मध्ये गोस्वामी तुलसीजी सांगतायत. आणि आज तुम्ही अशा वेळेस मला विचारतायत, आज नेमकी गोस्वामी तुलसीजींची जयंती आहे, आज त्यांचा जन्मदिवस आहे. आणि असे पवित्र साधू की ज्यांच्या पत्नीच गुरु होत्या. आणि बारकाईने जर पाहिलं तर पुरुष सगळे कोण आहेत? महादेव आहेत. आणि स्त्रिया कोण आहेत? सगळ्या पार्वती आहेत. आणि माऊली ज्ञानोबाराय सुद्धा काय सांगतायत श्रोत्यांना, की सांगणारा वक्ता वेगळा, पण समोर बसलेले श्रोत्यांना म्हटलेलं आहे, तुम्ही महेशाची या मूर्ती परिसणया योग्य होती. म्हणजे समोर बसलेले जेवढे पुरुष आहेत वक्त्याच्या समोर, श्रोता समुदाय, हे सगळे महादेव आहेत. आणि बाया ज्या आहेत त्या सगळ्या पार्वती आहेत. मग अशा पार्वती एका विशिष्ट रूपावर गेल्या तर त्या शिवजींच्या शिष्या पण आहेत आणि शिवजींच्या आदिमाया शक्ती म्हणून गुरु पण आहेत. तर गोस्वामी तुलसीजींच्या पत्नी त्यांच्या गुरु होत्या रत्नप्रभाजी. त्यांनी सांगितलं होतं, अस्ति चर्ममय देह मम, तामे इतनी प्रीती होती जो श्री राम में, कुमती जात भव भीती, सियावर रामचंद्र की जय. आणि अशा गोस्वामीजींनी मग ज्यावेळेस दीक्षा घेतली, रितसर नरहर्यानंद सरस्वती नावाचे गुरु केले, काशीमध्ये विराजमान झाले, पुढे हनुमानजींची कृपा झाली. आणि हनुमानजींची कृपा झाल्यानंतर ज्या वेळेस हनुमानजी प्रसन्न झाले, मग त्यांनी रामचरित मानसची निर्मिती केली. तर त्या रामचरित मानसच्या बालकांडाच्या सुरुवातीलाच त्यांनी म्हटलंय भगवान शिवजींच्या बाबतीत, कोण आहेत? श्रद्धा विश्वास रूपिनो.
म्हणजे भगवान शिवजी कोण आहेत? विश्वास आहेत. अच्छा. आणि माता पार्वतीजी कोण आहेत? श्रद्धा आहेत. श्रद्धा. श्रद्धा निर्माण करावी लागते हो. आणि विश्वास असतोच. म्हणजे विश्वासाला कधी जन्म नाही, मृत्यू नाही, अजन्म असे भगवान शिवजी आहेत, महादेवजी भगवान. आणि श्रद्धा ही निर्माण करावी लागते. आणि अशी ही श्रद्धा, असा विश्वास जर एकत्र आला, श्रद्धा आणि विश्वास दोघं जर एकत्र आले तर ज्ञानरूपी गणेशाची निर्मिती होते. क्या बात. आणि ज्ञानरूपी गणेश जर निर्माण झाले तरी अजून सांगितलंय की एवढ्याने भागत नाही. ज्ञान सांगण्यासाठी, ज्ञानाचं भांडार मोकळं करण्यासाठी म्हणजे भाषा, म्हणजे सरस्वतीची गरज आहे. वा. आणि अशा सरस्वतीची जर कृपा झाली, त्या सरस्वतीच्या मुखातून वदवलेलं ज्ञान ऐकून तृप्त झालेले भगवान विष्णू हे लक्ष्मी मातेसह प्रगट होतात. आणि त्यामुळे भगवान शिवजींची जर भक्ती करायची असेल, आणि श्रावण महिन्यामध्ये विशेष ती भक्ती केली जाते. आणि शिवजींचे आवडतं म्हटलंय, बिल्वदळ म्हटलंय, हो. त्रिशूळ म्हटलंय. बेलाच्या पानाला 3 पानं असतात. आणि मग कर्म, ज्ञान आणि भक्ती हे त्रिदल म्हणजे बेलाचं पान आहे. हो. आणि हे त्रिशूळही त्याचंच प्रतीक आहे. आणि यांची जर आपल्याला आराधना करायची असेल, मग शिवजींचा जर तुम्ही परिवार पाहात तर सगळ्या दैवी परिवारांपेक्षा वेगळा परिवार आहे भगवान शिवजींचा. कारण भगवान शिवजींचं वाहन आहे नंदी. नंदी म्हणजे बैल. आणि माता पार्वतीजी त्यांचं वाहन आहे वाघ किंवा सिंह. हो. गणेशजींचं वाहन आहे उंदीर. आणि कार्तिकेयजी जे आहेत शिवकुमार, त्यांचं वाहन आहे मोर. आता सगळे जर एकाच घरात आले आणि वाहनं जर बाहेर उभी केली तर बैलाच्या शेजारी वाघ किंवा सिंह राहील, सिंहाच्या शेजारी उंदीर राहील, उंदीराच्या शेजारी मोर राहील, शिवाय भगवान शिवजींच्या गळ्यामध्ये तुमचा नाग आहे. सगळे एकमेकाचे विरोधक असून सुद्धा सगळा परिवार पूजनीय आहे. शिवजी पूजनीय आहेत, गणेशजी पूजनीय आहेत, कार्तिक स्वामी पूजनीय आहेत, माता पार्वती पूजनीय आहेत. सगळ्यांची आराधना केली जाते. शिवजींच्या बाबतीत सुद्धा म्हटलं, आपल्या गणेशजींच्या बाबतीत म्हटलं जातं, जय गणेश गणनाथ दयानिधी सकल विघन कर दूर हमारी. गणेशजींना आराधना केली जाते. इकडे पार्वतीजींना सांगितलं जातं, जय जय हे जगदंबे माता, जय जय हे जगदंबे माता, द्वार तिहारे जो भी आता, बिन मांगे सब कुछ पा जाता, जय जय हे जगदंबे माता. कार्तिकेयजी भगवान, त्यांची पूजा केली जाते. आणि भगवान शिवजींच्या बाबतीत तर डंका आहे, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. भगवान शिवजींची जर आराधना करायची असेल, मंत्र जाप करायचा असेल, उदाहरणार्थ शिवलीलामृत सारखे ग्रंथ वाचन करायचं असेल, जर ग्रंथ संपला किंवा अध्याय संपला, शिवजींना नैवेद्य जर दाखवायचा, आरती होता क्षणीच कोणताही विलंब, कोणताच उशीर न करता भगवान शिवजींना नैवेद्य द्यायचा असतो. त्यांना उशीर चालत नाही. मग आता तुम्ही म्हणाल ते भोळे आहेत आणि मग एवढा क्रोध कसा? मग हेच तर विषयच आहे. ते भोळे आहेत, पण श्रीयाळ राजाच्या घरी गेले, चांगुना राणीकडे गेले आणि त्यांचा मुलगा ते सांगतायत की या मुलाला तुम्ही काय करा, याला मारा, याला कापा आणि याचं मांस मला खायला द्या. भोळे आहेत आणि मग एवढं कसं काय सांगतायत? पण या भोलेनाथाची जर कृपा तुम्ही म्हणत असाल तर हेच भोलेनाथ महानंदा नावाचे वेश्येचं आख्यान येतं शिवलीलामृताच्या 11व्या अध्यायामध्ये. आणि तिथे तर म्हटलेलं आहे, धन्य धन्य त्याची जन जे शिवभजनी परायण, जे शिवभजनामध्ये परायण असतील. आणि अशा या महानंदेकडे व्यापाऱ्याचा, सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला
महानंदेच्या घरी आले आणि तिथे मायावी अग्नी निर्माण करून ज्यावेळेस तिचा महाल पेटवला तर तिथे दिव्य आत्मलिंग आपलं ठेवलेलं होतं. तिच्याकडे ते कुकुट मर्कट आख्यान आहे भगवान शिवजींसाठी. 11वा अध्याय तुम्ही वाचा, त्याच्यात हे सगळं वर्णन तुम्हाला सापडेल. आणि भगवान शिवजी अशी कृपावंत देवता आहे, लवकरात लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. आणि या देवतेच्या बाबतीत तरी एकनाथ महाराज सांगतायत, शिव भोळा चक्रवर्ती, जगात जेवढे जेवढे भोळे असतील मग यांची कृपा करण्यासाठी काय करायचं, तर दुसरं तिसरं काहीच नाही सांगितलं. ते एकच म्हणतायत, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, वाचे वदता शिवनाम. भगवान शिवाचे आपल्या भारतामध्ये म्हणजे आपल्या पृथ्वी तलावर 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी जे काशी विश्वनाथाचं आहे काशीला, तर तिथे आराधना केली जाते. तिथला मंत्र आहे तो तुम्ही माझ्या मागे थोडा म्हणायचा प्रयत्न करा. शिवाय नम ओम, शिवाय नमः, शिवाय नम ओम नमः शिवाय, शिवाय नम ओम, शिवाय नमः, शिवाय नम ओम नमः शिवाय, शिवाय नम ओम, शिवाय नमः, शिवाय नम ओम नमः शिवाय, शिवाय नम ओम, शिवाय नमः, शिवाय नम ओम नमः शिवाय. भोलेनाथ जी भगवान की जय. जय.